पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 7 ऑगस्ट शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज 7 ऑगस्ट शुक्रवार रोजी जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो, परंतु अख्खा जुलै महिना संपून गेलेला होता तरी पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता। आता ऑगस्ट महिन्याची 7 तारीख आलेली होते तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 आलेले नव्हते। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या चालू महिन्याचा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तर या जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असे दोन्ही महिन्यांचे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 7 ऑगस्ट शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा केले जात आहे। तर ते जिल्हे सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत ज्या ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे, तर या रक्षाबंधनच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी सोडायची होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज 7 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 7 ऑगस्ट शुक्रवार आहे, उद्या 8 ऑगस्ट शनिवार आहे, तर शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये 12 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहे। कारण परवा दिवशी 9 ऑगस्ट आहे, परवा दिवशी रविवार आहे, रविवारी सर्व बँका बंद असतात, त्यामुळे रविवारी काय पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे लाडकी बहिणींना आज शुक्रवार, उद्या शनिवार, तर या 2 दिवसांमध्ये तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी आता सोडली जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात। म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत। तर ते जिल्हे कोणकोणते आहेत, बँका कोणकोणत्या आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जुलै हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी आणि ऑगस्ट हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता निधी बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर आता आपण वेळ न घालवता आज 7 ऑगस्ट शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 सोडले जात आहेत आणि उद्या 8 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत। तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती आता पाहत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जुलै हप्त्यासाठी, ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून
कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता पाहून घेऊयात. जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत तर अशा गरजू बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. गरजू बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींनो, ज्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता काही जुन्या आहेत आणि काही नवीन पात्रता लावलेल्या आहेत. तर त्या जुन्या आणि नवीन दोन्ही पात्रता आपण पाहून घ्या. परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी जर जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत असाल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 जमा झाले पाहिजेत तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, यामधील पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं असायला पाहिजे आणि जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झालेली होती की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील. तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. परंतु अखेर अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण DBTच्या माध्यमातून जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन सण आहे. आता या रक्षाबंधनच्या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला मागच्या 2 वर्षांपासून रक्षाबंधनची ओवाळणी देण्यात येत आहे. त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो, आता 2026 साल सुरू आहे. तर या 2026 सालामधील या ठिकाणी आता रक्षाबंधनची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये सोडली जात आहे. खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो, जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, जर तुम्हाला खरोखर जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर या ठिकाणी तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, रक्षाबंधनची ओवाळणी जुलै हप्त्याचे 1500, ऑगस्ट हप्त्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आज कोणकोणत्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घ्या. म्हणजेच आज सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे सोडले जात आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्हाला जुलैचे 1500, ऑगस्टचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै ऑगस्ट यासोबत लाडके बहिणींनो, मागच्या काही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अर्धवट आलेले असते तर त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 7 ऑगस्ट शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, उद्या 8 ऑगस्ट शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील, तर याच्या आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो तुमचे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता पाहून घ्या। तर बघा लाडके बहिणींनो, पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो तुमचे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला लाडके बहिणींनो बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडके बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत, ज्या ज्या बँकांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत। त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु लाडके बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रक्षाबंधनची ओळणी आता सोडली जात आहे। बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काही ना काही देण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो आता रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओळणी आता सोडली जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींनो जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण लाडके बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने आपण बँकांची यादी पाहून घ्या। बघा जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो सर्वात अगोदर आपण बँकांची यादी पाहून घ्या। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी बँका आहेत, पतसंस्था आणि सोसायटी अशा भरपूर बँका आहेत। तर सर्वच्या सर्व बँकेमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही प्रमुख बँकांची निवड
निवड करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींनो काही प्रमुख जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण बँकांची यादी पाहिलेली आहे। तर बघा यामध्ये SBI बँक ज्या बहिणींचं बँक आता SBI बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर ज्या बहिणींचं बँक आता पोस्ट बँकेमध्ये असेल त्या लाडकी बहिणींची सुद्धा रक्षाबंधनच्या वळणीची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर ICICI बँक, IDFC बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं आहे त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे। यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक यासोबत लाडकी बहिणींना काही सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा बँक आहेत त्या बँकेतील बहिणींची सुद्धा जून जुलै हप्त्याची यासोबत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। अजून उर्वरित 5 बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत। तर आपण उर्वरित 5 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी सविस्तर पहा, कारण आज 7 ऑगस्ट शुक्रवार आहे, उद्या 8 ऑगस्ट शनिवार आहे आणि परवा दिवशी 9 ऑगस्ट रविवार आहे। तर परवा दिवशी 9 ऑगस्ट रविवार रोजी सर्व बँका बंद असणार आहेत। एकदा का बँका बंद असल्या तर तुम्हाला पैसे येणार नाही, त्यामुळे आज 7 ऑगस्ट शुक्रवार, उद्या 8 ऑगस्ट शनिवार या 2 दिवसांमध्ये पैसे सोडले जात आहेत। रक्षाबंधनची वळणे तुमच्या खात्यामध्ये आता सोडली जात आहे। आता बघा लाडके बहिणींनो आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांचे डायरेक्ट या ठिकाणी पाहून यादी पाहून घेऊयात, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी पैसे सोडले जाणार आहे त्याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता देत आहोत। तर बघा लाडके बहिणींनो मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होत नाही। ज्या बहिणी गरजू आहे, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर यासोबत परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा यासोबत रत्नागिरी, रायगड असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा तर अशा जिल्ह्यातील बहिणींचे जुलै आणि ऑगस्ट या हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात आत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही आणि लाडके बहिणींनो जे काय उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर त्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये नंतर सुद्धा पैसे येणार आहेत, त्यामुळे लाडके बहिणींनो काळजी करू नका। लवकरच तुमच्या आता जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल, त्यामुळे लाडके बहिणींनो काळजी करू नका। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट पाहायला मिळत राहतील।